वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण कटोरी ब्लाउज 38 साइज कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे। परफेक्ट कटोरी कशी वाढवायची आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आणि एकदम सोप्या पद्धत कटोरी ब्लाउज कटिंग कसा करायचा पाहायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। हा कॉटनचा साधा ब्लाउज पीस आहे। मी साध्या ब्लाउज पीसवरच ब्लाउज कटिंग करणार आहे। तुम्हासनी हवं तर तुम्ही इथं पेपर यूज करू शकता। बाही उंची 9 आहे, त्यात मी 1 इंच प्लस केले, 10 इंच आपण बाही उंची घेतले। मुंडा उतार मी 3.5 इंच घेतले आणि बाही रुंदी मी 9 इंच घेतले आणि बाहीचा सेप दिलाय। बाही कटिंग करायला जमत नसेल तर या चॅनेलवर मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत। हा मागील भाग आता आपण कटिंग करणार आहे। आपण ब्लाउज पीस उलटी घडी घातली आहे, बंद भाग माझ्याकडे आहे, तर मी मागील उंची 14 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते, 15 इंच आपण मागील उंची घेतली। 2 ठिकाणी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली। आता आपल्याला शोल्डर मार्किंग करायचे, तर छातीचा 6वा भाग तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे आणि ही आपण फुल चेस्ट प्रमाणे घेतो। अप्पर चेस्ट आपली 36 आहे, फुल चेस्ट आपली 38 आहे। तर हे बघा, या 38चा तुम्हाला 6वा भाग घ्यायचा आहे किंवा भागिले 6 करायचा आहे। तर इथं तुम्हाला 6 किंवा 6.25 इंच येते, तर इथं 6.25 आले, 6.3 इंच। या ठिकाणी तुमचा नेक जरा मोठा असेल तर तुम्ही अर्धा इंच चेंजेस करू शकता। 6.25च्या जागी 6 किंवा 5.25 घेऊ शकता। मुंडा सुद्धा सेम तुम्हाला तेवढाच घ्यायचा आहे, 6.3 इंच किंवा 6.25 आणि छाती लाईन आखून घ्या। आता जे माप तुम्ही शोल्डरला घेतले 6.3 इंच, तेच माप तुम्हाला खाली छाती लाईनला घ्यायचं आहे। आपण ही प्रोसिजर का करतो, आपली लाईन तिरकी नको जायला म्हणून। आणि मुंडा लाईन आखून घ्या। ही प्रोसिजर झाल्यानंतर आता आपल्याला कमरेप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीत माप घ्यायचं आहे। कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे किंवा खाली ज्याप्रमाणे मी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करू शकता। त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, हे टोटल आपलं 10.5 येतं। हे 10.5 तुम्हाला छातीसाठी वर घ्यायचं आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। या पद्धतीने एकदा ब्लाउज कटिंग करून बघ। आपली ब्लाउजची कमरपट्टी 8 इंचाची आहे, 8 इंचाला एक मार्किंग करून घ्या आणि गळारुंदी आपली 7 इंच येते। हे बघा 7 इंच। आता शोल्डर पट्टी आणि गळारुंदी आपण 2.5 घेतले, शोल्डर 3.5 इंच आपली शोल्डर पट्टी राहते। हे या शोल्डर प्रमाणे तुम्ही 8 इंचापर्यंत गळा घेऊ शकता। मी 7 इंचाचा घेतला किंवा 9 इंचापर्यंत पण घेऊ शकता। बॉक्स बनवा आणि तुमच्या आवडीचा गळ्याचा सेप द्या। हा मीडियम सेप आहे, हा मधला मीडियम आहे। जरा मोठा हवा असेल तर बॉक्सच्या बाहेरून द्यायचं आहे आणि जरा लहान हवा असेल तर आतून द्यायचं आहे। हा एक वयस्कर लेडीजचा ब्लाउज आहे, त्यामुळे आपण नेक फक्त 7चा घेतला आणि गळ्याचा सेप सुद्धा छोटा कट करणार आहे, मधला कट करणार आहे येलोवाला। तर मुंडा लाईनीचा मध्य काढा। मध्य काढल्यामुळे मुंडा सेप देणं सोपं होतं। आपण मध्य काढून मुंडा सेप इझिली वळवतो, त्यामुळे इथं मुंड्या कोणा बनलाय तिथून 1 इंच किती बाहेर जायचं हे प्रोसिजर करणं गरजेचं नाही पडत। आणि तुम्हाला अजून मेजरमेंट प्रमाणे किंवा छातीप्रमाणे छाती कशी घ्यायची शिकायचं असेल तर हे बघा, 38 ही आपली फुल चेस्ट आहे, त्यातून तुम्हाला अर्धा इंच वजा करायचं आहे, तर 9 इंच येते आणि 1.5 इंच प्लस करायचं आहे। आणि आपली अप्पर चेस्ट 36 आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला आहे ती छाती घ्यायची आणि त्यात 1.5 इंच प्लस करायचं आहे। ह्या 2 पद्धती प्रमाणे पण तुम्ही ब्लाउज कटिंग करू शकता किंवा मी सगळ्यात पहिला दाखवली कमरेचा भाग तोच वर घ्यायचा, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। त्याप्रमाणे मी प्रॉपर ब्लाउज कटिंग करते। तर आपला ब्लाउज कटिंग झालाय मागील भाग। एकदा मागील भाग आला ना, तुम्हाला पुढचा भाग एकदम सोप्या पद्धतीने सांगेल, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला, आता आपल्याला ह्यातला मी मधला गळा कट केलाय। आता आपल्याला मागचा भाग कटिंग कंप्लीट झालाय। पुढचा भाग कटिंग करायसाठी आपण मागील भाग आहे असा परफेक्ट आखून घेणार आहे किंवा छापून घेणार आहे। हे बघा, मी लाईन एक आखली कपडा सरळ करायसाठी आणि हे बघा परफेक्ट ठेवलाय, लाईन आखले त्याच्याप्रमाणे ना पुढे अर्धा इंच पाव इंच हुकाई पट्टीसाठी मी सोडला नाहीये, त्यांना काही फरक पडत नाहीये, तेवढा कपडा आपला ट्रीच होतो आणि आहे असा परफेक्ट छापून घेतलाय। लक्ष देऊन बघा, ही सगळ्यात मोठी टीप आहे। योग पट्टी ही 12.5 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस केले आणि योग माप कसं घ्यायचं हे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये अपलोड केलाय। कटोरी ब्लाउज मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामध्ये मी योग उंची ब्लाउजवरची कशी घ्यायची मी दाखवली आहे आणि योग लाईन आखून घेतली। मी त्या व्हिडिओ बाजूला दाखवला, या व्हिडिओमध्ये ती माप आहे।
पुढील गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे. गळा रुंदी मागची जी 2.5 इंच घेतली सेम ह्याला सुद्धा पुढील भागाला सुद्धा गळा रुंदी 2.5 इंचच राहणार आहे. बॉक्स बनवा आणि याच्यामध्ये तुम्हाला गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता ह्या गोल गळ्याच्या शेपवर तुम्हाला कटोरीसाठी आत्ताच मार्किंग करून घ्यायची आहे. 5 ते 5.5च्या मध्ये घ्यायचे. मी 5.25 इंच घेतले कारण 38 साईज आहे. आणि आता तुम्हाला दुसरी टेप काय करायची, नवीन मुंडा पुढचा बनवायचा आहे. तर मागचा आपण किती घेतला होता, 6.25 इंच. तर पुढचा शोल्डर आहे तेच राहणार आहे, मागचा आहे तेच, फक्त मुंडा आपण 1/2 इंच खाली घेणार आहे. म्हणजे 6.25 होतं तिथं 5.25 इंच घेणार आहे. 1/2 इंच मुंडा उतार करणार आहे आणि नवीन मुंड्याचा शेप पुढचा वेगळा देणार आहे. थोडासा आतून मुंड्याचा शेप द्यायचा आहे. लक्ष देऊन बघा आणि सेम प्रोसिजर करा. झालं, आपण ना छाती वाढवली ना कमर वाढवली. आता तुम्हाला फुल चटचा 6वा भाग घ्यायचा आहे. इथं आपल्याला कटोरीसाठी मार्किंग आपण हे करतोय. 6.25 इंचाला मी इथं माप केलं, इथं मार्किंग केली. ही सगळ्यात मोठी प्रोसिजर. हे तुम्हाला समजलं तर तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज इझिली कट करू शकता. सेम आपण शोल्डर सुद्धा तेच घेतले 6.25 इंच आणि सरळ लाईन आखून घ्यायचे. आणि आता आपण मुंडा शेप पासून जो आतून मुंडा शेप दिलाय तिथून मी 2.5 इंचाला एक मार्किंग केली आणि जिथं गळ्याला आपण कटोरीला 5.25ला मार्किंग केले ती लाईन अशी क्रॉस आखली. म्हणजे दोन्ही लाईन आपल्या छेदल्या गेल्या आणि तुम्हाला हा हलकासा असा कटोरीचा शेप द्यायचा आहे. किती सोपी पद्धत आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आता तुम्हाला योग पट्टीच्या वर 1.25 इंचाला मार्किंग करायचे. असा शेप गोल फिरवायचा आहे किंवा क्रॉस हलकासा फिरवायचा आहे. आता आपलं कटोरी साईड पीस आखून कंप्लीट आहे. आता आपल्याला कटोरी पण वाढवायची आणि योगपट्टी पण वाढवायची आहे. आपली साईड पीसची प्रोसिजर कंप्लीट आहे. एकदा पाठीमागचा भाग आला की पुढचा भाग सगळ्यात सोपा आहे. फक्त तुम्हाला कटोरीचा 6वा भाग घेता आला पाहिजे. आणि जर तुम्ही अप्पर चेस्ट प्रमाणे घेतलं म्हणजे 36 प्रमाणे घेतलं तर तिथं मी 6.25 घेतली, तिथं फक्त 6 इंच येणार आहे. एवढा काही फरक पडत नाही. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत घेऊ शकता. म्हणजे तुम्ही छाती कमी असेल तर अप्पर चेस्ट प्रमाणे घेऊ शकता, छाती जास्त असेल तर फुल चेस्ट प्रमाणे घेऊ शकता. आपला साईड पीस कंप्लीट आहे. चला आता आपण कटोरी कशी वाढवायची बघूया. हे बघा, हे 2 पीस मी सोबत कटिंग केले. त्यातला एक पीस मी बाजूला काढला आणि हा जो कटोरीचा निघलेला पीस आहे असा परफेक्ट बाजूनी जसा आपण पाठीमागचा भाग छापून घेतला तसा आखून घ्यायचा. तुम्हाला दिसायसाठी मी आखून घेते आणि ही 38 साईज प्रमाणे मी कटिंग करते. कारण की हे दिसायला पाहिजे सेमच कपडा आहे म्हणून मी साईडनं आखून घेतले. आणि ही आपली लाईन जी आखली ती आपली योग लाईन आहे. आणि जिथं 1.25 इंच आपण वर घेतलं होतं सेम तिथं सुद्धा एक मी लाईन आखून घेतले. आणि या ठिकाणी तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला ट्रक्स कितीचा पाहिजे तेवढा बाजूला कपडा तुम्ही वाढवणार आहे. मला 2 इंचाचा हवाय तर मी 2 इंच वाढवले. आणि ह्या बाजूला 1 इंच आपण शिलाई मार्जिनिंग म्हणून वाढवतो. ह्या जे माप आहे हे 9 इंच आलंय, याचा मी मध्य काढते. ह्या साईडला 4.5 इंच, ह्या साईडला 4.5 इंच आणि खाली सुद्धा सेम तुम्हाला 2 इंचालाच मार्किंग करायची आहे. तर हिथं माझी 2 इंचाला एक लाईन कमी पडते म्हणून मी लाईन क्रॉस केली आहे. तर दोन्हीपैकी कुठला येतो त्याप्रमाणे घेऊ आणि मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला सेप द्यायचं. हिथं सेप तुम्ही छोटा मोठा करू शकता. तर मी फुल चेस्ट प्रमाणे घेतलाय तर हा सेप जरा आतूनच दिला आहे, जास्त फार मोठा नाही केला. आणि योग लाईनीपासून 1/2 इंच वर मी अशी मार्किंग केली. आणि हे बघा, जिथं आपण जरा क्रॉस लाईन आखली मधली त्याप्रमाणे हे मोजायचं. तर हे कमी येते, एका साईडला मोठं एका साईडला छोटं यायला लागलंय. तर बरोबर जिथं आपला मध्याची लाईन येते तिथूनच आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर हे 5.25 इंच येते तर दुसरी बाजू पण तुमची 5.25च पाहिजे. तर तुमचा ट्रक्स बरोबर येतो. 1/2 इंच वर गेलोय आपण. आणि हे बघा 5.25ला मी ही लाईन आखते. येलो कलरचा मी आता चॉक बदलला आहे आणि ही सुद्धा आपली 5.25चीच लाईन आहे. आणि ही आपली कटोरी वाढवलेली आहे. आणि ह्या बाजूला पण तुम्हाला 1 इंच आपण क्रॉस गेलो आहे. ही लाईन बरोबर आहे. आतली लाईन मी चुकून मारले, ती मी घेतलीच नाहीये. मी आता मोजते. हे बघा 9 इंच बाहेरच्या लाईनीला येतंय. तर 9 प्रमाणे मी आता गुलाबी चॉकनं माप परत दाखवते. हे बघा, ही आपलं माप बरोबर आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला हवा तर कटोरी खाली घेऊ शकता. गळा आपण 6.5चा घेतला तर तुम्ही तर 7चा करू शकता, 7.5 करू शकता. कटोरी ब्लाउज आहे तर गळा वर नाही. गळा जेवढा खाली असेल तेवढा ब्लाउज फिटिंगला चांगला बसतो.
तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची आणि पफ कटोरीचा परफेक्ट बनतो. ना कटोरी दाबून बसत, ना कटोरी चपटी बसत, कटोरीला पफ परफेक्ट बनतो. तर या पद्धतीने एक वेळ कटोरी तुम्ही वाढवून बघा आणि नंतर मला कमेंट नक्की करा, कारण मी 20 वर्ष झालं ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिवते. आणि हे बघा असं दोन्ही जोडायचं आहे. एक लाईन एक्स्ट्रा तरी मी कट केले, म्हणजे हे तुम्ही लक्ष देऊन बघा. इकडे सुद्धा एक लाईन एक्स्ट्रा आहे, पण ती आपली चॉकच्या खाली गेलेली, तर ती पण मी कट करून काढली. हे तंतोतंत जुळते, म्हणजे आपल्या कटोरीचा मध्य बरोबर येणार आहे, कटोरी साईडला सरकणार नाही. इथून तुम्हाला हे आपलं कटोरी निघलेलं आहे. इथं तुम्हाला पफ किती हवा आहे त्याच्याप्रमाणे माप वाढवू शकता. मी 2 वाढवले, तर तुम्हाला पफ कमी हवा असेल तर तुम्ही 1.5 इंच पण वाढवू शकता. आणि इथं मी 1.5 इंचाला बरोबर पिन लावते. आपला हे 2 इंचाला मी पिन लावले. पफ बघा किती सुंदर बनला आहे. ही तर मी 2 इंच वाढवले, म्हणून पिन मी 2 इंचाला लावली आहे. तीच पिन मी जर 1.5 इंच वाढवलं तर मी 1.5 इंचाला लावून दाखवते तुम्हाला. हा बघा, हा 1.5 इंचाला लावले तर हा पफ छोटा बनणार आहे, कटोरी ही चपटी बसणार आहे. तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला कटोरीचा पफ परफेक्ट पाहिजे, कमी पाहिजे, जास्त पाहिजे. तर आपली कटोरी कंप्लीट आहे. चला आपल्याला योगपट्टी वाढवायची आहे. तर योगपट्टी कशी वाढवायची, तर मागील भागाला साईड पीस शिलाई मार्जिनिंगला तंतोतंत ठेवायचं आणि खालचं माप मोजायचं आहे. तर आपली 2.25 इंच आहे. तर तुम्हाला आता राहिलेला माझा मी ब्लाऊज पीसवरच कटिंग केले. हा साधा ब्लाऊज पीस आहे, तर मला पाहिजे तेवढ्या कपड्याची मी घडी करून घेते. आणि आपली 10 इंच म्हणजे 2 इंच, 8 इंच आणि 2 इंच मी एक्स्ट्रा प्लस केले, म्हणजे अर्धा इंच हुक आहे पट्टीला, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगला आणि 8 इंच छातीचा चौथा भाग येतो. तर ह्या साईडला आपण जे आता शिलाई मार्जिनिंगकडचं योगपट्टीसाठी मोजलं तेच आपण 2.25 इंच किंवा 2.8 इंच मी सरळ लाईन आखून घेतली. हे बघा, इथे मी 2 इंचाला मार्किंग करते. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, अर्धा इंच हुक आहे आणि पुढं कमरेचा चौथा भाग 8 इंचाला मार्किंग केली. आता ह्या ठिकाणी तुम्हाला अर्धा ते 1.25 इंच वर जायचं आहे एका बाजूला कुठल्या पण, आणि तुम्हाला क्रॉस योगचा परत एकदा सेप द्यायचा आहे. कारण आपल्या कपड्याची ऍडजस्टमेंट होती म्हणून आपण बाजूला कट केली, नाही तर ब्लाऊजच्याच खाली आपण जिथं योगपट्टी आपली ऑलरेडी आखली गेली होती आपण तिथंच कट करू शकत होतो. तर आपली योगपट्टी सुद्धा कटिंग कंप्लीट झाली आहे. आता ह्याच योगपट्टी मला अजून एक दुसऱ्या कपड्यावर मी कट करणार आहे, कारण ह्या ब्लाऊजचा कपडा शिल्लक राहिला नाहीये. गळ्यासाठी तिरक्याच पट्ट्या कट करायच्यात. गळा बरोबर बसतो, शोल्डर उतरणं प्रॉब्लेम अर्धा कमी होतो जर तुम्ही गळ्याला तिरकी पट्टी लावत असाल तर. मी गळ्याला पायपिंग कशी लावायचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही नसेल बघितला तर बघू शकता. मी पट्टीची रुंदी 1.25 इंच घेतले. ह्या आपल्या गळ्यापट्ट्या झाल्या. इथं मी हुकाई पट्टी काढते आणि कमरपट्टी काढ्या. माझ्याकडे कपडा शिल्लक नाही राहिला तर मी ही कटोरीचा जो निघलेला पीस आहे ह्याच्यातच मी कमरपट्ट्या कट करणार आहे. आपल्या सगळ्या पट्ट्या कट करून झाल्या आहेत. ही हुकाई पट्टी, योगपट्टी, साईड पीस, कटोरी, मागील भाग आणि बाही. आपला ब्लाऊज कटिंग कंप्लीट झालाय आणि हा शिवल्यानंतरचा लुक आहे. मी शिवला कसा हा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट नक्की करा, मी शिवलेला सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा.